वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी वयाची अट रद्द करावी या मागणीसाठी गेल्या 9 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी आदिवासी समाजातील आजी माजी आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। खुद्द आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात ही बैठक या ठिकाणी होत आहे आणि या बैठकीमध्ये आदिवासी समाजाचे आमदार मिलिंद नरोटे, आमदार संजय पुराम, माजी आमदार आणि भाजपचे नेते देवराव होई या ठिकाणी आहेत, आदिवासी नेते आकाश मडावी या ठिकाणी आहेत, माजी आमदार नामदेव उसंडी, त्यासोबतच अशोक नेते, राजे वीरेंद्र शहा यासह वेगवेगळे नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि उद्देश आहे की या आंदोलनावर तोडगा काढावा। संजय पुराम यांच्यापासून सुरुवात करतो। या सगळे प्रतिष्ठित आमदार आहेत आदिवासी समाजाचे, तोडगा निघणं गरजेचं आहे। सर, 9 दिवस झाले तुमचे विद्यार्थी आंदोलन करतायत, त्यांच्या पाठीशी सरकार आहे का आणि असेल तर तोडगा कधी निघणार? आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं संपूर्ण विदर्भामध्ये जवळपास हजारो वसतिगृहाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये गंभीरतेने विचार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री उईके साहेब हे देखील करतायत। आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार, माजी खासदार त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। त्याच संदर्भामध्ये त्याच विषयावर आम्ही चर्चा करतोय। तोडगा निघेल का सर? तुम्ही तोडगा सकारात्मक आहात का? तुम्ही या चर्चा मुंबईत झाली तेव्हा आदिवासी मंत्री त्या विद्यार्थ्यांसोबत 2 दिवस होते, चर्चा घडून आणली। तुम्हाला काय वाटतं, तोडगा निघाला पाहिजे? मला वाटते की विद्यार्थ्यांनी जास्त आंदोलन करण्यापेक्षा जे शासनाचा जो परिपत्रक आहे त्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे। कारण विद्यार्थी आज, मी देखील वसतिगृहाचा विद्यार्थी आहे, मी देखील वसतिगृहात शिकलेला आहे। माझ्याही काळामध्ये वयाची अट होतीच 26 वर्षापर्यंत, परंतु आता राज्य शासनाने 30 वर्षापर्यंत मुभा दिलेली आहे, त्याच्यामुळे तितकं ठीक आहे। मिलिंद नरोटेजी, तुम्ही काय सांगणार? तुम्ही आमदार आहात, रिझर्व्ह सीटवरून निवडून येतात, काय वाटतं विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल? नक्की आम्ही याबद्दल सकारात्मक विचार करतो। इथे माननीय आदिवासी मंत्री अशोक उईके साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व विचार विनिमय करता इथं बसलेलो आहोत। त्याबद्दल काय काय करता येईल, त्यांच्या मागण्यांवर काय मत आहे? ते म्हणतात की वयाची अटच काढावी। नाही, अगदी त्यांचं एकच मागणीवर ते ठाम आहेत की जे एज लिमिट आहे ते एज लिमिट काढण्यात यावी। पण आम्ही म्हणजे जनरलाइज विचार करून, पूर्ण समाजाचा विचार करून, विद्यार्थीचा येणाऱ्या भविष्याचा विचार करून आम्ही एक चांगला तोडगा काढण्याच्या निर्णयामध्ये आहोत। काय भविष्याचा विचार करून काय तोडगा काढणे? म्हणजे एक म्हणतोय की आम्ही येणारे जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतोय यासाठी आम्ही विचार करतोय, आणि जे हायर क्लासचे शिकत आहेत त्यांच्यासाठी पण एक तोडगा काढण्याचा विचार आहे। नक्कीच। डॉक्टर देवराव होई, माजी आमदार आणि आदिवासी सेलचे प्रमुख आहे भाजपचे। देवरावजी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही डॉक्टर आहात, उच्च शिक्षित आहात, वसतिगृहात राहिलेले आहात, तोडगा कसा निघेल? 9वा दिवस आहे। आता आदिवासी मंत्री महोदयाने आम्हाला सर्वांना बोलवलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आमदार खासदारासोबत आदिवासी मंत्री हे आपले विचार विनिमय करत आहेत। ॲक्च्युली आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांनी किती शिकावं, काय शिकावं आणि किती डिग्र्या घ्यावा आणि किती एजपर्यंत शिकावं हे सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना आपण त्याचं चर्चा केलं पाहिजे। आणि बाकीचे दुसरे पण विद्यार्थी असतातच नवीन येणाऱ्या, त्यांच्यासुद्धा आपण भान ठेवला पाहिजे। मी खूप शिकण्यासाठी आणि 50 वर्ष म्हणजे आयुष्यभर माणूस शिकत असतो, परंतु किती काळ, केव्हा, किती वर्षापर्यंत हॉस्टेलमध्ये राहावं हा त्या विद्यार्थ्यांना विचार करून याच्यातून, म्हणून आम्ही संपूर्ण आदिवासी आमदार, खासदार आणि जे सगळे हॉस्टेलमध्येच आदिवासी लोक शिकलेले आहेत आणि ते लोकांचे आज मंत्री महोदयांचे मी अभिनंदन करतो की त्यांना असं चांगला एक वैचारिक या ठिकाणी बोलवलं आहे, ज्यातून खरोखरच येणाऱ्या काळामध्ये याच्यातून तोडगा निघेल। नक्कीच। आदिवासी विकास मंत्री अशोक नेतेजी यांच्याकडे येतो। अशोक नेतेजी, खासदार राहिलेले तुम्ही गडचिरोलीचे, तुम्हाला काय वाटतंय? आज या ठिकाणी राज्याचे आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांच्या नेतृत्वात मी आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार या ठिकाणी आणि इतर पदाधिकारी बसलेलो आहोत। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा जो प्रश्न आहे
तो प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि माझा दावा आहे की या ठिकाणी राज्याचे आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांच्या नेतृत्वात आमचं सरकार निश्चितच तोडगा काढेल यात माझ्या मनात तीळमात्र शंका नाही आहे. तोडगा काढेल हे सगळ्यांनाच वाटतंय. काय तोडगा असेल हा प्रश्न आहे, हा विद्यार्थ्यांनाही जाणून घ्यायचा आहे. त्याच्यासाठीच आम्ही चर्चा करण्यासाठी बसलेलो आहे आणि निश्चित पॉझिटिव्ह चर्चा आम्ही काढू. तोडगा आदिवासी विकास मंत्री आहेत अशोक उईकेजी. उईके साहेब, तुम्ही त्यांच्याकडे पण येतो. तुम्ही काय तोडगा काढणार, कारण की महत्त्वाचा आहे, 9वा दिवस आहे सर आंदोलनाचा. तुम्ही त्यांच्यासोबत होते विद्यार्थ्यांच्या मुंबईला, परंतु तोडगा निघालेला नाही. काय काय ऑप्शन्स आहे तुमच्याकडे सरकार म्हणून? आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय वसतिगृह एकूण 490 आहे. त्या शासकीय वसतिगृहामध्ये 59 विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिकत असतो. 59,000 आणि 58,000 विद्यार्थी हे संयोजनेचा लाभ घेतो. अशा परिस्थितीमध्ये यावेळेस वसतिगृहामध्ये प्रवेशाची आचारसंहिता बनवलेली असल्यामुळे नागपूरमध्ये आणि पुणे आणि इतर ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. ते आमचेच विद्यार्थी आहे, कारण त्यांची मागणी रास्त आहे. ते आमचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याप्रती प्रचंड सहानुभूती आमची आहे. त्यामुळे आज विदर्भातले सर्व आजी माजी आमदार खासदार आम्ही या ठिकाणी चर्चा करायला बसलो का बा नेमका तोडगा कसा काढायचा. त्या अनुषंगाने जे आंदोलनात बसलेले जे विद्यार्थी होते त्यांचं एक शिष्टमंडळ 18 आणि 19 तारखेला 2 दिवस मुंबईला आले होते. सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. आज तोडगा निघेल, कारण की काय म्हणतायत की नवीन विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे. मग जुने विद्यार्थी कुठे जाणार, त्यांचा काही विचार होतोय? 100%. कारण नवीन विद्यार्थी जोपर्यंत वसतिगृहात राहणार नाही, तो शिकणार नाही, तो त्याला जाणीव होणार नाही, माहिती होणार नाही. कारण एकच विद्यार्थी 10 आणि 12 वर्षे जर वसतिगृहात राहिला तो नवीन विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. नवीन विद्यार्थ्याला प्रवेश मिळावं, उदाहरणार्थ वयाची मर्यादा PhD नाही आहे, MBBSसाठी नाही आहे, MPhilसाठी नाही आहे. असे एज्युकेशन घेण्यासाठी कुठं मर्यादा आहे? त्यांना तर शिकण्यासाठी संयोजनेच्या माध्यमातून लाभ मिळेल. विशेष बाबून पॅकेजसुद्धा आम्ही निर्माण करणार आहे. परंतु वसतिगृहात प्रवेशाचा जो विषय ती आचारसंहिता आहे, ते आचारसंहितेचं पालन करावं एवढीच अपेक्षा. शेवटचा प्रश्न मला विचारतोय की नवीन विद्यार्थ्यांचा विचार करताय, जुन्या विद्यार्थ्यांसाठी पॅकेजचा विचार करतायत? आम्ही 100% त्या विद्यार्थ्यांचं शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये खर्च सरकार करतच आहे ना. वसतिगृहाच्या बाहेर समजा 30 वर्षावरचा विद्यार्थी निघाला तरी त्याला पैसे देणार? त्यांना आम्ही ते शिक्षण पाहून, प्रोफेशनल एज्युकेशन आहे कशा प्रकारचं एज्युकेशन पाहून त्यांना आम्ही शिक्षण देत आहोत. आम्ही मदत करत आहे, 100% देत आहोत. पॅकेजचा पण विचार करतोय? हो, स्वयंयोजनेच्या माध्यमातून. कारण एका विद्यार्थ्याच्या मागे स्वयंयोजनेच्या माध्यमातून बराचसा वार्षिक सहाय्य होतात. त्यामुळे निश्चित तोडगा निघेल. आमचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या प्रती आदिवासी संपूर्ण नेत्याची प्रचंड सहानुभूती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लक्ष घालून आहे का पण विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, वसतिगृहात राहिले पाहिजे, दर्जेदार शिक्षण. वसतिगृहातसुद्धा शासकीय आश्रमशाळासह लक्ष असल्यामुळे 100% आम्ही तोडगा काढू. तोडगा काढण्यासाठी आम्ही विदर्भातले सर्व आजी माजी आमदार खासदार बसलो आणि 100% तोडगा काढू. विद्यार्थ्यांशी कधी जाऊन चर्चा करणार? आता एक शिष्टमंडळ आमचं जाईल, त्यांच्याशी चर्चा करेल, लगेच जाईल. धन्यवाद. आपण बघू शकतो या ठिकाणी तोडगा निघेल. सरकार म्हणत आहे की नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळायला पाहिजे. जे जुने विद्यार्थी आहे एज बार गेल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागणार, त्यासाठी सरकार पॅकेज आणणार, त्याबाबत सकारात्मक आहे. त्याचं नियोजन सुरू झाल्याचंही आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सायमचं गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.